नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील प्राणानुग्रह स्थल हे पाहणार आहोत. शिवस्य परकायस्य यत् तात्पर्यावलोकनम तत्प्राणानुग्रह प्रोक्ता सर्वेषां तत्वदर्शिभिः. इंद्रिया अनुग्रह संपन्न असलेला तो परयोगी प्राणवायूला कुंभकाने निरोध करून दृश्यमान सर्व विश्व शिवस्वरूप असलेला पाहतो. त्याप्रमाणे अनुसरण करण्यासाठी तो सर्वांवर अनुग्रह करतो. तोच प्राणानुग्रह होय असे तत्वचिंतक सांगतात. शिवे प्राणो विलीनोऽपि योगिनो योगमार्गतः स्वशक्तिवासना योगात धारयति एव विग्रहम. योगी योगमार्गाच्या माध्यमातून स्वप्राणाला शिवामध्ये विलीन करतो. तो स्वतःच्या शक्तीच्या संपर्कात येऊन त्या विग्रहास धारण करतो. प्राणो यस्य लयं याति शिवे परमकारणे कुतः तस्य इंद्रियस्फूर्ती कुतः संसार दर्शनम. प्रपंचाच्या उत्पत्ती आदींना कारण असलेल्या त्या परशिवामध्ये या शिवयोग्याचा प्राण लय झाला असल्यामुळे त्याच्या बाह्य इंद्रियांचा व्यापार त्याच्यासाठी उरलेला नसतो. म्हणून त्याला नेहमी निष्प्रपंच रूप शिवलिंगाचेच सर्वत्र दर्शन होत असते. करणेषु निवृत्तेषु स्वार्थसंगात प्रयत्नतः तैः समप्राणमारोप्य स्वांते शांतमती स्वयं. तो शिवयोगी आपली सर्व इंद्रिय प्राणांमध्ये विलीन करून निश्चल व राग द्वेष आदिरहित होऊन स्वतःमध्ये शांत असतो. प्राण एव मनुष्याणां देहधारण कारणम तदाधार शिव प्रोक्त सर्व कारण कारणम. मनुष्याच्या देहधारणेला प्राणच मुख्य कारण असतो. त्या प्राणाला सर्वास कारण असणारा शिवच आधार असतो असे सांगितले आहे. म्हणून शिवामध्ये प्राणलय झाल्यावर देहाचा संपूर्ण व्यवहार कसा चालेल याबद्दल प्रश्नच उपस्थित होत नाही. निराधार शिव साक्षात प्राणस्तेन प्रतिष्ठिता तदाधारा तनुज्ञेया जीवो येनेव चेष्टते. स्वतः निराधार असणारा शिव सर्व जगाचा आधार असल्यामुळे प्राणालाही त्याचाच आधार आहे. म्हणजे जीवन व्यवहार हा प्राणशक्तीचा आधार असतो. असा प्राणच परमात्म्यात विलीन झाल्यावर देह कसा राहणार, म्हणजे त्यामध्ये देहत्व उरलेलं नसतं. शिवे प्राणे प्राणो विलीनोऽपि योगिनो योगमार्गतः स्वशक्तिवासना योगात धारयति एव विग्रहम. शिवयोग्याचा प्राण कुंभ करून योगमार्गाने शिवलिंगात लय पावतो. तरी तो आपल्या योगशक्तिरूप वासनेच्या बळावर देह धारण करून निवास करत असतो. चिद्विलास परिस्फूर्ती परिपूर्ण सुखाद्वये शिवी विलीन सर्वात्मा योगी चलती न क्वचित. चित्शक्ती विलास स्फुरन विशिष्ट परमानंद परिपूर्ण अद्वितीय अशा परशिवामध्ये विलीन केलेला असतो. म्हणून तो योगी चलनवलन विरहित होऊन निवास करत असतो. अशा प्रकारे सिद्धांत शिखामणीमध्ये प्राण अनुग्रह स्थल याचा उल्लेख केला.